शुकदेव परीक्षिती राजाला सांगतायत की राजा, दशरथ राजा हा अयोध्येचा राजा होता. अतिशय संपन्न असे त्याचे राज्य होते. त्याला कुठलाच शत्रू सुद्धा नव्हता. पण त्याला एक दुःख होते, ते म्हणजे त्याच्या कुलाला अजून कुलदीपक मिळालेला नव्हता, म्हणजेच राजाला पुत्रप्राप्ती झालेली नव्हती. त्याच्या दुःखाचे कारण वशिष्ठ ऋषींनी जाणले आणि त्यांनी राजाला सांगितले की राजा, तू पुत्रकामेष्टी यज्ञ कर. त्याप्रमाणे राजाने पुत्रकामेष्टीचे आयोजन केले. पुत्रकामेष्टी यज्ञ संपूर्ण झाला, सफल झाला आणि प्रत्यक्ष यज्ञातून अग्निदेव आले. त्यांच्या हातात एक पायस पात्र होतं आणि त्यांनी राजाला सांगितलं की राजा, हे पायस घे आणि हे तू तुझ्या तिन्ही राण्यांना दे. हा प्रसाद त्यांनी खाल्ल्यानंतर तू लवकरच पुत्र प्राप्ती होईल. आणि त्याप्रमाणे तीनही राजांना, तीनही राण्यांना पुत्र झाला. कौसल्येचा तो राम, सुमित्रेचा लक्ष्मण आणि कैकेयीचे भरत आणि शत्रुघ्न. आता हे 4 पुत्र दिसामासांनी वाढू लागले. लवकरच ते वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात शिक्षणासाठी गेले. म्हणजे त्या काळात गुरुगृही जाण्याची पद्धत होती आणि राजांच्या मुलांना मुलंसुद्धा या गोष्टीला अपवाद नव्हते. वशिष्ठ ऋषींनी ह्यांना योग्य ते सर्व शिक्षण दिले. त्याशिवाय त्यांनी राम आणि लक्ष्मणांना अध्यात्मशास्त्राचं सर्व काही ज्ञान दिलं आणि त्यांनी जो हा काही उपदेश केलेला आहे त्यालाच योग वासिष्ठ असे म्हणतात आणि हा जगातील फार अध्यात्मातला मोठा ग्रंथ आहे. अशा रीतीने ह्या चौघांचे शिक्षण झाले आणि ही सर्व 4ही मुले राजधानीत आली. आणि एक दिवस अचानक दशरथ राजाच्या दरबारात विश्वामित्र ऋषी आले. राजाला आनंद झाला. त्यांनी त्यांचे स्वागत केले आणि त्यांनी विचारले की मी आपली काय सेवा करू. विश्वामित्र म्हणाले की मी काहीतरी तुझ्याकडे मागायला आलोय. तर मला तुझ्याकडनं वचन हवंय की मी मागेन ते तुम्हाला देशील. अर्थातच दशरथ राजांनी त्यांना हो म्हणून सांगितलं. तेव्हा विश्वामित्र म्हणाले की मी आता एक मोठा यज्ञ करतोय, पण त्या यज्ञात मला राक्षस फार त्रास देतात. तर त्या यज्ञाच्या रक्षणासाठी तुझे राम आणि लक्ष्मण असे 2 पुत्र माझ्याबरोबर तू दे. सुरुवातीला दशरथ राजा नाही म्हणाला, पण शेवटी वशिष्ठ ऋषींनी त्यांना समजावून सांगितले आणि मग राम आणि लक्ष्मण विश्वामित्र ऋषींच्या बरोबर बाहेर पडले. चालता चालता ते एका नदी किनारी आले. तिथेच मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नदीत स्नान करून त्यांनी विश्वामित्र ऋषींना आपण म्हणतो तसं नमस्कार केला. विश्वामित्र म्हणाले की आता मी तुम्हाला काही एक गोष्ट महत्वाची सांगणार आहे, तिकडे लक्ष द्या. मग त्यानंतर विश्वामित्र ऋषींनी राम आणि लक्ष्मणांना धनुर्विद्या, अस्त्रविद्या दिली. त्यावेळी अस्त्रांच्या सर्व देवता प्रत्यक्ष प्रगट होऊन रामचंद्राला वंदन करून तिथून निघून जात होते. रामलक्ष्मणांनी गुरु विश्वामित्रांना नमस्कार केला. आता त्यांचे पुढे चालणं सुरू झाले आणि वनात त्रातिका नावाची जी राक्षसी होती ती त्यांना मध्येच आड आली. अर्थातच श्रीरामाने एका बाणामध्येच तिला ठार केले. काही दिवसातच ते विश्वामित्रांच्या आश्रमाशी आले. यज्ञाला सुरुवात झाली आणि नेहमीप्रमाणे सुबाहू आणि मारीच आकाशातून आले. त्यांनी विघ्न आणायला सुरुवात केली. तेव्हा मात्र राम लक्ष्मणांनी अतिशय वेगाने संपूर्ण यज्ञाच्या भोवती फेरी मारून जेव्हा सुबाहू आणि मारीच तिथे आले तेव्हा रामचंद्राने एका बाणात सुबाहूला ठार केले, तर दुसऱ्या बाणाने मारीचीला इतकं जोरात लांब पिटाळलं की 400 कोस दूर तो जाऊन पडला. या यज्ञ समाप्तीनंतर त्यांनी सीता स्वयंवरासाठी जनक राजाच्या दरबारी म्हणजे जनक राजाच्या राज्यात जाण्याचे ठरविले. अर्थातच विश्वामित्रांच्या बरोबर राम लक्ष्मणही होते. रस्त्यामध्ये अहिल्याचा उद्धार करून ते पुढे निघाले. जनक राजाच्या नगरीत म्हणजे मिथिला नगरीत पोहोचले. तिथे गेल्यावर त्यांना असं कळलं की तिथे एक शिवधनुष्य आहे आणि ते शिवधनुष्य प्रत्यक्ष शिवानी परशुरामांना दिले होते आणि परशुरामांनी ते जनक राजाकडे ठेवले होते.
आणि त्याला जनक राजाला सांगितलं होतं की जो कोणी शूरवीर ह्या धनुष्याला प्रत्यंचा लावेल त्यालाच तुझी ही जानकी तू दे, आणि तू तसा स्वयंवरासाठी पण लाव. आता असा पण ऐकला होता, पण प्रत्यक्ष काय झालं, ह्या पणासाठी कोणीच राजपुत्र पुढे येईना. जे कोणी आले ते धनुष्य पाहून परत गेले. यामध्ये लंकेचा राजा रावणही होता. तो अत्यंत फजिती पाहून तिथून निघून गेला. मग मात्र श्री रामचंद्र उठले, त्यांनी गुरूंना वंदन केले आणि त्यांनी शिवधनुष्य एका हाताने सहजच उचलले. शिवधनुष्य उचलले आणि त्याला प्रत्यंचा लावण्यासाठी वाकवले. तेव्हा खूप मोठा आवाज झाला. काय होत आहे ते कळण्याच्या आतच त्या शिवधनुष्याचे 2 तुकडे झाले. शिवधनुष्य तर भंगले. श्रीरामाने पण पूर्ण केला आणि मग जानकीने म्हणजे सीतेने श्रीरामांच्या गळ्यात वरमाला घातली. अशा रीतीने श्रीरामाचे स्वयंवर झाले. ही बातमी दशरथ राजाला कळवण्यात आली आणि दशरथ राजा आपल्या भरत आणि शत्रुघ्न या पुत्रांसह मिथिला नगरीत आले आणि त्यावेळी लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांचाही विवाह मिथिला नगरीतच पार पडला. आता हे सर्व वऱ्हाड आपल्या अयोध्येला परत येत होते. मात्र त्यावेळी काय झालं की महेंद्र पर्वतावर परशुराम ध्यानस्थ बसलेले असताना एकाकी त्यांना काहीतरी विचित्र असं अनुभव आला आणि त्यांच्या लक्षात आलं की अरे, आपले शिवधनुष्य कोणीतरी भंग केलेला आहे. आणि त्याप्रमाणे त्यांच्या लक्षात आलं की हा तर तो दशरथाचा पुत्र आहे. मग त्या वऱ्हाडाच्या समोरच परशुराम येऊन उभे राहिले आणि त्यांनी श्रीरामाला अडवले आणि त्यांनी विचारले की तू काय केलंस? तर ते म्हणाले की मी तर पण जिंकलाय. आणि मग त्या दोघांचं थोडंसं युद्ध सुद्धा झालं. पण जेव्हा परशुरामांच्या लक्षात आलं की अरे, आत्ताच आपली ही अवतार समाप्तीची वेळ आली आहे आणि हा तर भगवंताचाच अवतार आहे, म्हणजे माझ्या पुढचा हा अवतार आहे, हे श्रीराम आहेत. म्हणून त्यांनी आपलं सर्व तेज श्रीरामांना दिलं. पण श्रीरामांनी काय झालं की हातात बाण घेतला होता. तर ते म्हणाले की आता हा बाण मी परत भात्यात टाकू शकत नाही, ह्याचं काय करू? तर ते म्हणाले की ह्या बाणाने माझा क्रोध आणि अहंकार या दोन्हीचा तू नाश कर, म्हणजे पुढचं आयुष्य मला शांतपणे घालवता येईल. असे हे परशुराम होते. आणि अर्थातच परशुराम कोण होते ह्याची जिज्ञासा परीक्षितीला निश्चितच वाटली आणि त्यांनी तसा शुकदेवांना प्रश्नही केला. तर परशुरामांची गोष्ट पुढील भागात ऐकूया.